दिल्लीमध्ये आज संसदेचं सत्र सुरू होण्याआधी एनडीए खासदारांची बैठक होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारांना मार्गदर्शन करणार आहेत। क्रीडा मंत्री मनसुख मांडविया राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या भारताच्या कामगिरीवर आज सादरीकरण करतील। दिल्लीमध्ये एनडीए खासदारांची महत्त्वाची बैठक होते आहे। पंतप्रधान मोदी या खासदारांना मार्गदर्शन करणार आहेत आणि सोबतच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या भारताची जी कामगिरी आहे त्यावर सादरीकरण सुद्धा करण्यात येणार आहे। दरम्यान राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक होते आहे। विविध विभागांशी संबंधित धोरणात्मक निर्णय या बैठकीमध्ये घेण्याची शक्यता आहे। कॅबिनेट मीटिंग होते आहे। महत्त्वाची बैठक दुपारी 12 वाजता होणार आहे। वेगवेगळ्या क्षेत्रातल्या संबंधित धोरणात्मक निर्णय आज या बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे। तिकडे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिलं होतं आणि या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती आणि या संदर्भात आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे। बातमी पुण्यातून आहे। खडकवासला धरण साखळीतनं मुठा नदीत 29,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। त्यामुळे पुणे शहरातला भिडे पूल आणि नदीपात्रातला रस्ता हा पाण्याखाली गेलाय। नदीपात्रात करण्यात आलेल्या अनधिकृत पार्किंगमुळे पूर परिस्थितीत वाहनं वाहून जाण्याचा मोठा धोकाही निर्माण झालाय। त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढायला पुणे महानगरपालिकेनं शहरात जागोजागी बहुमजली पार्किंग उभारावी अशी आक्रमक मागणी आता स्थानिक नागरिक करतायत।